नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। लाडक्या बहिणींसाठी नुकतीच एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। ती म्हणजेच की लाडक्या बहिणींना एकत्र मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती सध्या सकाळकडनं आणि इतर सर्व प्रसार माध्यमांनी देखील दिलेली आहे। तर आणि मित्रांनो, ज्यांनी ई-KYC केली नाही त्यांना या योजनेमधून बाद ठरवण्यात येत आहे। ही लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे। नेमके 4500 रुपये कोणाला मिळणार आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता आपण ही नक्की बातमी काय आहे ती संपूर्ण सविस्तररित्या पाहूयात। आता निकषानुसार पात्र असलेल्या महिलांनाच 1500 रुपये मिळणार आहेत, असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। लाभार्थ्याच्या ई-KYC मुळे फेब्रुवारी नंतर एकाही महिलेला लाभ मिळालेला नव्हता। खूप महिलांकडून याबाबत प्रश्न देखील विचारण्यात येत होते, पैसे नेमके कधी वितरित करण्यात येणार। तसेच अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता की लाडकी बहीण योजना बंद पडली काय। पण लाडक्या बहिणींनो, असं काही झालेलं नाही। तुम्ही काही चिंता करू नका, कारण की लाडक्या बहिणींना आता एकत्र 4500 रुपये जमा होणार आहेत। ही एक लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आणि ई-KYC नंतर पात्र ठरलेल्या महिलांना 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास खात्याने दिलेली आहे। त्यामुळे आता तरी तुमचा बातमीवर 100% विश्वास बसेलच। त्याबरोबरच लाडक्या बहिणींनो, अजून देखील तुमच्यासाठी एक मोठे गिफ्ट सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे। हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि आता लाडक्या बहिणींना एकत्र 4500 रुपये जमा करण्यात येणार असले तरी देखील आता या निकषानुसार पात्र असणाऱ्या महिलांनाच 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। ही देखील महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की अपात्र महिलांना हा लाभ मिळणार नाही, हे देखील तुम्ही ध्यानात घ्यायचे आहे। तसेच लाभार्थ्यांच्या ई-KYC मुळे फेब्रुवारी नंतर एकही हप्ता जमा करण्यात आलेला नव्हता आणि ई-KYC नंतर पात्र ठरलेल्या महिलांनाच ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे। येथे पाहू शकता तुम्ही, फक्त ई-KYC नंतर ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याच खात्यावर एकसोबत 4500 रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती बालविकास विभागाकडून देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना सुरुवातीचे 5-6 महिने पैसे मिळालेले होते आणि तुम्हाला देखील मिळालेले असतीलच। आणि जानेवारी-फेब्रुवारी पासून ही योजना सुरू झाल्यापासून सर्व निकषानुसार पडताळणी सुरू झाली। सुरुवातीला नोकरदार लाभार्थी महिला वगळलेल्या होत्या, त्यानंतर महिला व पुरुष एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिला एका कुटुंबामधील लाभ घेत असतील तर सरकारने अपात्र ठरवलेले होते। आणि जर तुम्ही देखील पात्र झाला आहात का अपात्र आहात हे देखील तपासून घ्या, कारण की खूप महिलांकडून विचारण्यात येत आहे की पैसे आले नाहीत, त्यामुळे एकदा चेक करून घ्या। त्यानंतर महिलांच्या नावाप्रमाणेच नाव असलेल्या पुरुषांना वगळलेले आहे, कारण की मागं बघितलं असेल तर खूप पुरुषांनी देखील सरकारला फसवून या योजनेमधून पैसे घेतलेले आहेत। त्यामुळे देखील सरकारने खूप मोठ्या प्रमाणात यासाठी पडताळणी प्रक्रिया राबवली होती। त्याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभांच्या योजनेत लाभ घेणारे, म्हणजेच की आपली सर्वात मोठी PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला किंवा पुरुषांना देखील या योजनेमधून वगळलेले आहे। तसेच नमो शेतकरी, ज्या महिला नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यांना देखील महिना केवळ 500 रुपये देण्यात येत आहेत। तसेच यानंतर म्हणजेच की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहने आहेत त्यांना वगळलेले आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, म्हणजेच की 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आलेले आहे। त्यासाठीच ई-KYC ही प्रक्रिया राज्य सरकारकडून राबवण्यात आलेली आहे। तसेच ज्या महिलांनी वेळेमध्ये KYC केली नाही, वेळेत KYC पूर्ण केली नाही, त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे ज्यांनी अजूनही KYC केली नाही त्यांना आता थेट
कार्यालयात म्हणजेच की थेट ऑफिसला जाऊनच KYC करावा लागणार आहे, कारण की गेले 6 महिने झाले की फक्त KYC चालू आहे. यामुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर उशीर झालेला आहे. तर ज्यांची KYC चुकलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली होती आणि आता ज्यांची KYC राहिली आहे त्यांना थेट कार्यालयातच जावे लागणार आहे. यासोबतच मित्रांनो, आता सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे या महिन्यापासून आता 10 तारखेच्या आसपासच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. ते कसे तर आणि सरकारचा निर्णय काय आहे तो देखील पाहूयात. आदेश दरमहा 10 तारखेपर्यंत पूर्वीच लाभाचा. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा 28 जून 2024 रोजी जो GR आलेला आहे त्यात दरमहा 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार. म्हणजेच की आता 10 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंतच पैसे जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काही चिंता करण्याची गरज नाही. तसे बहुतेक वेळा त्या तारखेला लाभ मिळाला नाही तर आता तसेच तर 3 महिने प्रतीक्षा आहे सध्या लाभाची. त्यामुळे देखील सर्व लाडक्या बहिणींना एकत्रित पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना देखील सध्या KYC करण्याची अजून एक संधी देण्यात येत आहे. जर तुम्ही अपात्र ठरत असाल तर अजून एकदा देखील पाहू शकता. तसेच ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच सर्व सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची यादी पाहायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा. तुम्हाला यादी पाठवण्यात येईल किंवा तुमचे नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण थोड्या वेळात आपल्या चॅनलला यादी टाकणार आहोत. धन्यवाद.